दुष्काळाचा फायदा झाला तर गावावर उपकारच होतील बघ. अचानक हे मोठं संकट आणि हा मायावी दुष्काळ आला कुठून? यात असुरांचा हात तर नसेल ना? कारण काहीही असो, यावर उपाय काढणं महत्वाचं आहे. या परिस्थितीत कुठलं पीक उगेल याचं उत्तर मला शोधावं लागेल. तुळजाईची कुठली दृश्य दिसतात मला, याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. बाबा, आपण हे धान्य का पेरतो? देवीने जेव्हा विश्वाची निर्मिती केली तेव्हा बीज पेरलं होतं. ते बीज अंकुरलं आणि सगळीकडे कसं हिरवगार, समृद्ध आणि संपन्न वातावरण झालं. आपण हे धान्याचं बीज पेरतोय ते त्याचंच प्रतीक आहे. हे फक्त धान्याचं बीज नाही, तर आपली देवीप्रती असलेली श्रद्धा आहे, म्हणून आपण पेरत आहोत. त्यावर पाणी शिंपडा आणि या धान्याच्या बीजाची मनापासून काळजी घ्या आणि श्रद्धा जोपासा. ते उत्तर कसं शोधायचं हे कळलंय मला. परिस्थिती फारच गंभीर आहे आणि ही अशीच राहिली तर आपल्याला लवकरच कठोर निर्णय घ्यायला लागणार. दैत्यमाता, असुर नरेश, काय झालं? आपल्या चेहऱ्यावर एवढं चिंतेचं सावट का आहे? राज्यावर प्रचंड मोठं संकट आलेलं आहे. आमच्या कानावर आलंय ते, पण नेमकं कोणतं संकट? देवी, काय झालं? एवढ्या कसल्या गहन विचारात पडलाय? कामिनीचं संकट तर तुम्ही परतावून लावलं. त्याहून मोठं संकट आलंय सगळ्या गावावर. त्याहून मोठं कोणतं संकट देवी? कुठला तरी मायावी दुष्काळ आलाय. रातोरात शेत जळून गेली, फळं भाज्या नासून सडून गेल्यात. हे असं अचानक कसं काय झालं? कालपर्यंत तर सर्व काही ठीक होतं, मग आता असं? ती जगदंबा, ती काल आपल्या द्वारापर्यंत आली होती. मायावी खेळ खेळून तिनं आपल्या सैनिकांना हरवलं. विधी माता, हा दुष्काळ सुद्धा तिचीच करणी नाहीये ना? हो, निश्चितच त्या कामिनीमुळेच हा दुष्काळ पडला असणार. काल रात्री त्या कामिनीचा पराभव झाल्यानंतरच ह्या गावचं चित्र पालटलेलं दिसतंय. नाही नंदी महाराज, कामिनी मला शरण आली, तिनं हे केलेलं नाही. मग कुणामुळे झालंय हे? तेच शोधून काढायचे आपल्याला. असुरांपैकी कोणी हा दुष्काळ निर्माण केला असेल तर त्याला कठोर शासन द्यायचंय. आणि जर जगदंबानं हा निर्माण केला असेल तर तिला वठणीवर आणायचंय. हा दुष्काळ कोणी निर्माण केला हे आता आम्ही आमच्या विद्येनं शोधून काढणार आहोत. शोधून काढण्यापेक्षा हे संकट परतावून कसं लावायचं याचा विचार करायला हवा. या परिस्थितीत नेमकं कोणतं पीक उगवेल ह्याचं उत्तर शोधायला हवं. ते उत्तर कसं शोधायचं ते मला कळलंय. असं काय आक्रीत घडायला लागलंय अचानक? तेलबिया खराब कशानं व्हायला लागल्यात? पावसानं कुजल्या म्हणावं तर सध्या पाऊस बी नाही. काय हो, काय झालं? अशा पोत्याकडे बघत काय बसलाय? अगं, तेलबिया अचानक खराब झाल्यात आणि तसं व्हायचं काही कारण बी नाही. अगं बाई, खरंच की. अहो, घरातले खाण्याचे पदार्थ बी एकाएकी खराब व्हायला लागले. आज सकाळी मळ्यातून चांगली ताजी भाजी घेऊन आली, ती बी एकाएकी कुजून गेली. सकाळी दूध काढून घेतलं, ते बी नासून गेलं.
काय होतंय काय कळत नाहीये हो. साधं सुद्धा वाटत नाही हा? मला तर वाटतंय का आपण 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला पाहिजे. शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला जायचं असं कसं काय वाटायला लागलं तुला? माणसावर कुठलं बी संकट आलं तर तो देवीच्याच भेटीला जातो ना वा. अगं विचार चांगला आहे तुझा, पण आता ते शक्य नाही. अगं बाहेर असुरांचंच राज्य आहे आणि ह्यो दुष्काळ आजूबाजूच्या गावात बी पसरलाय अशी बातमी आहे कानावर. आता अशा समध्या परिस्थितीत एवढी मोठी यात्रा करायची म्हणजे कसं शक्य आहे सांग बरं? ते मला नाही माहित. आपण 3.5 शक्तिपीठाचं दर्शन करायला जायला पाहिजे, मला एवढंच कळतं. नाही आता तर ते काही शक्य नाही, पण माझ्या मनात एक गोष्ट आली. मी आलोच जरा जाऊ ना. बाबा तुम्ही कुठं काय गावात चाललाय का? होय का ग? गावातल्या सगळ्या लोकांना देवळात बोलवता का? त्यांना जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर कसे शोधायचं हे मला कळलंय. खरंच? काय करणार आहेस तू? आहे काहीतरी मनात, पण त्यासाठी तुमची मदत लागेल बाबा. अगं गावासाठी काय बी करायला तयार असतो आपण, पण काय करायचंय ते तर सांग की. गावातल्या लोकांकडून शोधून 7 प्रकारची धान्य घेऊन या. गहू, ज्वारी, जवस, कारळे, साळी, करडई आणि हरभरा. जगदंबा, तुला एवढ्या प्रकारची धान्य आणि त्यांची नावं बी माहित आहेत? आई इकडे ना. काय ग बोल की. तू कुंभारवाड्यात जाऊन चांगले घट आणि मातीचं छोटं भांड घेऊन ये जा. आणशील? वय आणते ना. आणखी एक महत्वाची गोष्ट लागणार आहे, ती मी घेऊन येते. त्यासाठी मला माझ्या मित्रांची मदत घ्यायला लागेल. आणखी कोणती महत्वाची गोष्ट आहे? काय रे पोरांनो, कसली धावपळ चालली तुमची? जय तयारी केली की पोरांनी? बघा की जगदंबा कुठं आहे? ती बघा आली. हे बघा, ही आपल्या शेतातली माती आहे. आपण जे करणार आहोत ना त्यातली सगळ्यात महत्वाची वस्तू. तुम्हाला जे आणायला सांगितलं होतं ते आणलं का? म्हणजे काय? हे काय समजा आणलंय? अगं पण याचं करायचं काय ते तरी दाखव. दाखवते.
हा दिवा सतत तेवत राहील, कधीही शांत होणार नाही. याची जबाबदारी नंदलाल काकांची. काय काका, बघाल ना? म्हणजे काय जगदंबा, तू काहीच काळजी करू नकोस, मी सगळी काळजी घेईन. आता 9 दिवसांनंतर ह्या घटाचं रूप बघायचं. त्यावरून येणारा हंगाम नेमका कोणत्या पिकाला चांगला आहे ते कळेल. पण हे नेमकं सांगणार कोण? हा गट सांगणार. हे 9 दिवस 9 रात्र देवीचा आपण जागर करूया. तिची कृपा होईल आणि आपल्याला उत्तर नक्की मिळेल. आणि हो, आईचं जागर करायचं असेल ना तर मी बी काहीतरी आणलं आहे. ही अंबाबाई, सप्तशृंगी माता आणि रेणुका माता, आणि तुळजाई तर आपल्या मंदिरात आपल्या बरोबर आहेतच. त्यांच्या बरोबर या तिघींची बी स्थापना करू आपण, म्हणजे 3.5 शक्तिपीठाचं दर्शन एकाच ठिकाणी माणसाला होईल.